काय करायचं, अठ्ठेचाळीस वेळा स्ट्रोक द्यायचा आहे. आणि हे आहे ते इलेक्ट्रो होमिओपॅथीचा फॉर्म्युला आहे. हां, याला 48 वेळा स्ट्रोक द्यायचा. 48. काय असतं, इलेक्ट्रॉन्स असतात ते ऍक्टिव्ह व्हायला लागतात, त्यामुळं त्याला 48 वेळा स्ट्रोक द्यायचं. तुम्ही बघून घ्या कसं मारायचं. हे जे आहे लिव्हरचं लोग आहे, हे पोटावर मारायचं. हे जे आहे ते तोंडाचं लोग आहे, कानाच्या मागं आणि आपली जी दाढी आहे त्या लेवलला तिथं मारायचं. हे कसं मारायचं, जर खाली सांगा. काना आहे कान, तिथे कानावर एक मारायचं. बरोबर बोट ठेवायचं. तसा हात ठेवायचा, दाढीचे मारायचं. म्हणजे शरीरात मोडायला पाहिजे, जरा हात फिरवायचा. त्यानंतर काय करा, तोंड उघडा, जीभ जीभ बंद करा, अजून आगार तिथं पण मारायचं. हां, जीभ वर करा, वर करा जीभ. आता आत गोल जीभ राहा दालाचं. आता हे जे तंबाखू खात्यात येईल, तंबाखूमुळे जे आपले जे लेयर्सला त्रास झालेला असेल ते पूर्ण रिकवर करते. आणि ज्यामुळे काय होते, त्यांची तंबाखूची किंवा दारूची टेस्ट लागणार नाही, कारण की टेस्ट बर्ड्स असतात ते लॉक करते. सकाळी न चुकता नाश्ता बिष्टा झाला की त्या पद्धतीने ते स्प्रे करा. टी शर्टवर का हे सांग. हे जे आहे ते लिव्हरचं रोग आहे. त्यामुळे काय होतंय, पोटात जे विषारी द्रव्य साठलेले आहेत तंबाखूमुळं किंवा दारूमुळे जे ऑर्गन्सला त्रास झालेला आहे ते पूर्णपणे काय करते, टॉक्सिन्स बाहेर काढते. आणि पोट एकदा क्लिअर झालं की त्यांना चांगली झोप येते, चांगली भूक लागते आणि पोटात आतलं पूर्ण क्लिअर होतं. बिंबी जे आहे ना, बिंबीवर मारायचं. बिंबीच्या आजूबाजू जे आपले स्टमक आहे ते पूर्ण तिथं मारायचं. बेंबीच्या वाटे काय होते, पूर्णपणे आपल्या ऑर्गन्सपर्यंत ते पोचते. आणि जुन्या ह्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की आयुर्वेदामध्ये बेंबीचं महत्त्व काय आहे, बेंबीवरनं सळ करत त्यामुळे पूर्णपणे घाण बाथरूम वाटे निघून जाते, वाळून जाते. सकाळी आणि संध्याकाळी न चुकता ही प्रोसेस करायची. हां, कमीत कमी 3 महिने जर तुम्ही हे दिला की त्यांना पूर्णपणे त्यांची एकतर ड्रिंक बंद होईल, तंबाखू तर दुसऱ्या दिवशीपासून त्यांची बंद होईल. 15-20 मिनिटांनंतर आपण तरी खाल्ली तिने तरी तिची टेस्ट लागणार नाही. आणि पहिले काय करते, अल्कोहोल आणि निकोटीन हे ज्या ज्या पदार्थात आहेत व्यसनामध्ये ते पूर्णपणे तिची चव बेचव होते. कारण तंबाखूमध्ये काय आहे, निकोटीन आहे. दारूमध्ये काय असते, अल्कोहोल. ते दोन्ही पण त्यांना चव लागणार. उदाहरण सांगायचं म्हणजे चहा पितोय आपण, चहामध्ये आपण जर समजा साखरच घालून दिली नाही, कसं वाटणार, सपक वाटणार. मग दिवसभरात 10 वेळा दिलं तर तसंच पिणार का. तेच भावना त्यांना तयार होते आणि आता त्यांची वाटचाल जी आहे ती व्यसनमुक्तीकडे होते. थँक्यू. येस.